नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोमेश्वर धबधब्याचं सौंदर्य फुलून गेलं. गंगापूर धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केल्यानं धबधब्यावरील पाणी वाढलं. परिसरामध्ये स्थानिक नागरिकांची गर्दी. उजनी धरण 90%च्या पुढे भरलं. 16 दरवाजे 40 सेंटीमीटर उंचीनं उघडून 20,000 क्युसेकनं पाणी सोडण्यास सुरुवात. तर पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 60 ते 80,000 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता. नाशिकमध्ये रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना. प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू. गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्यानं रामकुंड परिसरात नागरिकांची गर्दी. नाशिकच्या सणकापूर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. धरणामधून गिरणा नदी पात्रामध्ये 10,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ. गंगापूर धरण 75% भरलं. 4,000 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग. पावसामुळे इगतपुरीमधील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. दारणा धरणाचा पाणीसाठा 85%वर. दारणा धरणामधून 22,966 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुसळधार पावसामुळे इगतपुरीमधील 4 धरणं ओव्हरफ्लो. जळगाव शहराच्या अनेक भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहनधारकांची मात्र तारांबळ. धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेड, लालीपाडा हे धरण देखील भरली. पांझरा मध्यम प्रकल्पातून 3,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यामध्ये गर्भवती महिलेला खाटेवर घेऊन 13 किलोमीटरचा पायदळी प्रवास. जिल्ह्यामध्ये 2 आठवड्यातील चौथी घटना समोर. जिल्ह्यातील रस्ते आणि आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न गंभीर. मुक्ताईनगरच्या जोंधणखेडामधील कुंड धरण ओव्हरफ्लो. सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली. परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जळगाव जिल्ह्यातील लोणवाडी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये पाणी तुंबलं. शाळेच्या प्रांगणामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं पालकांकडून चिंता व्यक्त. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. नाल्याला पूर आल्यानं हजारो हेक्टर शेती आणि पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर 1 फूट पाणी. नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद. भामरागड शहरामध्ये नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणामधून विसर्ग सुरू. अहमदनगरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी. भंडारदरा धरणामधून 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या मुळशी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस होत असल्यानं 24,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो. भामा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना. दरड कोसळल्यानंतर कोणतीही जीवितहानी नाही. मात्र पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील भीमा नदीचा धोकादायक पातळीवरून प्रवाह. विठ्ठलवाडी इथल्या बंधारा पाण्याखाली गेल्यानं शिरूर आणि दौंड तालुक्यांचा संपर्क तुटला. लोणावळ्यातील कार्ला गडावर मुसळधार पावसानं भक्तांचे हाल. गडाच्या पायथ्याशी कमरेभर पाणी साचल्यानं भाविक याच पाण्यातून वाट काढत एकविरा आईच्या दर्शनाला. कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश. रायते नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून बारवी धरणातील पाण्याचा विसर्गामुळे महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प. महामार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांची काळुस्ते इथल्या भामनगरला भर पावसात भेट. भाम धरणालगतच्या नागरिकांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या घरांमध्ये काल पावसामुळे पाणी शिरल्यानंतर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करत ओलांडला
नाल्यावरील पूल. अंकुश संघटनेच्या वतीनं कृष्णा पंचगंगा संगम घाटावर राज्य सरकार आणि विरोधी पक्षाचं श्राद्ध. सांगली कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानं घरांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं निषेध म्हणून सरकारचं पिंडदान करण्यात आलं. रायगडच्या महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये काळ नदीनं धोका पातळी ओलांडली. पुराचं पाणी रस्त्यावर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्याच्या वाईतील मेणवली घाट पाण्याखाली गेला. धोम धरणामधून कृष्णा नदीपात्रामध्ये विसर्ग केल्यानं घाट पूर्णपणे पाण्याखाली. वर्धा जिल्ह्यामध्ये ओळा दुष्काळ सदृश्य परिस्थिती. जिल्ह्यातील पूरस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांसोबत बोलण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन. महसूल पंधरवड्यानिमित्त कराड प्रशासकीय कार्यालयामध्ये राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. कर्मचाऱ्यांबरोबरच प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी देखील सहभाग नोंदवला. लातूरमध्ये वृक्ष प्रतिष्ठानकडून 9 ज्येष्ठ नागरिकांची बीज तुला करण्यात आलेली बीजे सह्याद्री देवराय प्रतिष्ठानला भेट. कार्यक्रमाला अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती. धुळ्यामध्ये भाजपच्या अधिवेशनावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. स्थानिक नेत्यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं वाद झाल्याची प्राथमिक माहिती. मंत्री रक्षा खडसे या येण्यापूर्वी संपूर्ण प्रकार घडला. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा आमने सामने. फिनले मिलवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आक्रमक. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. भंडाऱ्यामध्ये बैठकीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली. विदर्भामध्ये पुन्हा 40+ आकडा पूर्ण करण्यासाठी भाजपकडून तयारीला सुरुवात. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं धाराशिवमध्ये ठाकरे गटाची मोर्चे बांधणी. जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका. तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले यांना चितपट करण्याच्या हालचाली सुरू. अंतरवली सराटीमध्ये इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. मनोज जरांगे आणि श्रीमंत कोकाटे यांच्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये एसटी आणि टेम्पो चालकांमध्ये वाद. ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून चालकांमध्ये जुंपली. दोघांच्या भांडणामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास. अकोल्याच्या मूर्तिजापूर महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी. डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड. अकोल्यामध्ये जुनी पेन्शन संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विधानसभेपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. नागपूरच्या सावनेर इथं बेमुदत ठिय्या आंदोलनस्थळी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा विरोधात पीडित शेतकरी आणि खातेदारांचे 3 दिवसांपासून आंदोलन. विशाळगड हिंसाचार प्रकरणी राज्य सरकार पीडितांना नुकसान भरपाई देणार. नुकसानग्रस्त कुटुंबियांसाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटी रुपये मंजूर. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ महानगरपालिकेनं बांधलेल्या डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन नवनिर्मितीसाठी सन्मान यात्रा. फडणवीसांनी स्मारक बांधण्याचं आश्वासन देऊन अद्यापही भूमिपूजन न झाल्यानं नागरिकांची रॅली. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांची बदली. राजकीय दबावामुळे बदली झाल्याची चर्चा. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील करंजी इथं शाळेसाठी मुलांना कडेवर घेऊन पालकांचा प्रवास. मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील 3 फूट उंचीच्या पुलाची समस्या अद्यापही कायम. जालन्याच्या अंबडमधील पाथरवाला गावामध्ये अंत्यविधीला मृतदेह नेण्यासाठी गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागली. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. राजगुरुनगर जवळच्या खरपुडी इथल्या भीमा नदीवर नागरिकांचा जीवघेणा प्रवास. मुसळधार पाऊस सुरू असून ओढे नाले आणि नद्या देखील दुथडी भरून वाहत असताना नागरिकांकडून खोलवर पाण्यातून धोकादायक प्रवास. वर्ध्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मॉक ड्रिल वेळी पोलीस उपाधीक्षकांची उपस्थिती. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून वर्धा जिल्हा रुग्णालयामधील 1,80,000 गोळ्या जप्त. औषध नमुन्यामध्ये संबंधित घटक नसल्याची माहिती. FDA कडून पुढील तपास सुरू.
अहमदनगरच्या कोल्हारमधील डॉक्टर आंबेडकर कॉलेज परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याला जेरबंद करण्याची वनविभागाकडे मागणी. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील पेट्रोल बॉम्ब प्रकरणातील फरार आरोपी सूरज गुप्ताला नागपूरमधून अटक. आरोपीनं कापड दुकानामध्ये टाकला होता पेट्रोल बॉम्ब. घटनेनंतर सूरज फरार झाला होता. भंडारा जिल्ह्यामध्ये सदनिका विक्रीच्या माध्यमातून गैरव्यवहार करण्याचा प्रकार उघडकीस. ग्राहक मंचाच्या कारवाईनंतर माजी नगरसेवकाला 2 कोटींच्या नुकसान भरपाईसह 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा.